तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळी प्रोसेस दाखवली जाईल, मशीनद्वारे कशी मक्की काढतात ते. चला गाईज, मशीन चालू झाली आपल्यावली. आता बघा या प्रकारे मक्की काढल्या जाते बघा. बघा इथं हातानेच कशी गवाळ कोळपली जाते बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण शेतात आलोय. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण शेडच्या आजूबाजूची साफसफाई केली होती. ती साफसफाई काय केली होती, कारण आपल्याला मक्की जी ना ती मशीनद्वारे काढायची. तर आज आपलं मशीनद्वारे मक्की कशा प्रकारे काढली जाते हे तुम्हाला दाखवण्यात येईल, पूर्णपणे दाखवण्यात येईल की मशीनद्वारे आपली मक्की कशी काढण्यात येणार आहे. बघा इथं बसले तर गवारी निंदायचं पण काम चालू आहे. हे रदस म्हणते ये फार खावड्याला चालतंय. बघा काही आजला गवार पण निंदायचंय, पण आता हे उद्याच होईल काम, कारण आज मक्की काढायचं काम चालू आहे आपलं. मशीनद्वारे मक्की काढणार आहोत. हे बघा आजीन त्या आणि मामीन त्या गवार निंदायचं काम चालू आहे. चला आता थोडा वेळ बसूयात मस्तपैकी. जेवण बाकी, आधी जेवण करून घेऊयात आणि नंतर मग मशीन आलं की मशीनद्वारे आपल्याला मक्की काढायची. गाईज या जेवणला बसलो, जेवणला आपण थोडं जेवण करू आणि मस्तपैकी कामाला जाऊयात. गाईज मशीन येऊन गेली बघा मक्की काढायला. जेवणला गेले ते, तोपर्यंत थोडंसं इथं साफसफाई करून ठेवायची. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही थोडी साफसफाई केली होती, पण जळलेला जो चारा वगैरे होता ना तो खालीच राहिला होता. मग तो आता सगळा काढून घेत आहेत, कारण ही मशीन जी आहे ती इथं लागेल आणि सगळं जी बुशी आहे मक्कीची ती इथं आपल्याला रचायची. या ठिकाणी बघा मस्तपैकी इथं रचायची. थोड्या आता ते जेवणला गेलेले आहेत जे मशीनवर का माणसं आलेले आहेत, ते स्वतः इथं आपल्याला सगळी बुशी रचायची. सो तोपर्यंत मग ही साफसफाई करून घेतात. आता बघा रोहिदास मामा ते, सुराय, शिवा मामा ते आलाय, नाना. चला आता एवढीच थोडी स्वच्छता झाली की मग त्यांचं पण जेवण होऊन जाईल तोपर्यंत, आणि मग मशीन इथं लागेल. इथं सगळी बुशी पडेल. मक्कीचं जे खालचं बुंडकं आहे ते साईडला पडेल आणि मक्की एका साईडला आपण बघूयात. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळी प्रोसेस दाखवली जाईल, मशीनद्वारे कशी मक्की काढतात ते. बघा काय या साईडला कशा प्रकारे रचून दिलं बघा हे सगळं. आता ह्याच्यावरती आपली बुशी टाकली जाईल. इथं खाली इथनं पूर्ण अशी बुशी रचायची वरती वरपर्यंत, म्हणजे तिकडे बी पडणार नाही बुशी. चला आता झालं, थोड्या वेळास त्यांचं जेवण झालं की सुरुवात करतील मक्की काढायला. चला काहीच जेवण झालं आपल्याला. आणि आता बघा ट्रॅक्टर ते आलेले आहे तिथं, गाडी पण येऊन गेली. तिकडची जी मक्की ना आपली ती आपली स्वतःची ती याच्यात भरावी लागेल, आणि इकडची जी मामान त्यांची मक्की आहे ती आपण तिथे ट्रॅक्टर आहे बघा त्याच्यामध्ये भरावं लागेल, कारण वेगवेगळी मक्की आहे बघा. मशीन पण येऊन गेलं आहे आणि त्यांचं जेवण पण झालं बघा मुलांचं. आता थोड्याच वेळ आता मक्की काढायला सुरुवात होईल बघा. सगळ्या गाड्यां ते येऊन गेलेल्या आहेत. सो चला आता मशीन पण लावून घेत आहे आबा भाऊन त्यो. चला गाईज, मशीन चालू झाली आपल्यावली. आता बघा या प्रकारे मक्की काढल्या जाते बघा. ही मक्की जी आहे ती सर्व वरती टाकल्या जाईल इथं वरती, आणि इथनं मागणं चारा बाहेर निघतोय बघा. या साईडला दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे इथं मक्की टाकल्या जाते बघा वरती या साईडला, आणि इथनं सगळं गुमकी खाली निघतात बघा. आणि आपला जो चारा आहे, चारा या साईडला निघणार आहे बघा. इथं या साईडला मागे चारा निघतोय आणि या साईडला घाण पडेल बघा. ही पूर्ण घाण पडते, आणि मक्की जी आहे ती डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये पडणार आहे बघा. मी तुम्हाला दाखवतो तिथे मक्की कशा प्रकारे पडेल ते. तेव्हा पप्पा उभे आहे तिथं, त्या साईडला मक्की पडते बघा. डायरेक्ट गाडीमध्ये मक्की जाते आपल्याला बघा. हा सगळं मागे मागच्या साईडला सगळी घाण पडते, आणि चारा जो आहे चारा तो या साईडला सांगेल बघा. आपला या इकडे पूर्णपणे चारा सांगणार आहे. तुम्हाला दाखवतो मी मक्की आतमध्ये कशा प्रकारे जाते ते, मक्कीची प्रोसेस काय ते आतमध्ये दाखवतो मी तिकडनं जाऊन तुम्हाला. कशा प्रकारे मक्की खाली येते बघा, कशा प्रकारे मक्की करते बघून घ्या तुम्ही. इथं वरची मक्की तिथे टाकल्या जाते आणि घाण मागे जाते, तिकडे चारा जातोय, आणि या साईडने बघा आपली मक्की सगळी इथं खाली पडते बघा. पप्पा ते गाडीमध्ये इथं सगळे व्यवस्थित रस्ता आहेत ते, आणि या साईडला जी मक्की आहे ती मशीन मध्ये टाकली जाते बघा. सगळेजण थांबलेत बघा इकडे.
आता आपले मक्के काढले गेले. आता ह्या साईडला बघा मामान त्यांची मक्के काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर घेऊन जावं लागेल. या साईडला बघा सुरा आता हा ट्रॅक्टर घेऊन जाईल. कारण कसं आहे त्या साईडला जी गाडी आहे ना, गाडीमध्ये आपले मक्के टाकले आणि आता मामान त्यांची मक्की जी हे ट्रॅक्टरमध्ये टाकायची आपल्याला. सो आता ट्रॅक्टर तिथं जाणार आहे. चला आपण पण जाऊया थोड्या वेळा तिकडं. आता इथे सावली खाली बसलो तो ऊन खूप जबरदस्त चालू झालं आहे. काही खूपच जबरदस्त ऊन आहे. चला आता ट्रॅक्टर तिकडे गेला. आता बाकीची मक्की जी आहे ती ट्रॅक्टरमध्ये भरायची आपल्याला. काहीच बघा आपली मक्की जी आहे ना तिची हा चारा निघाला आहे बघा. हा पूर्ण एवढा चारा निघालेला आहे. हा नंतर सगळा ओढून तिकडे लावायचा आपल्याला. आता थोड्याच वेळात मामान त्यांची पण मक्की काढण्यात येईल बघा. सगळे थांबलेत आता बसले तिथं. ट्रॅक्टर लावण्यात येईल तिथं. ज्या ठिकाणाहून मक्की पडते ना तिथं ट्रॅक्टर लावूयात. आता ही मक्की आपल्याला काढायची आहे. चला आता थोड्याच वेळात मशीन पण चालू होईल. सुरा ट्रॅक्टर लावून घेतोय तिथं. आता मक्की काढायला सुरुवात झाली बघा. मशीन पण चालू झालं आपल्याला. आता बरोबर की त्याला अर्धा तास तरी लागेल. कारण पहिल्या मक्कीलाच आपल्याला 20-25 मिनिट लागलेत बघा. सगळेजण थांबले तिकडं. मस्तपैकी काम चालू आहे. खूप मस्त काम आहे काही. सगळं आयतं निघून जातं मशीनद्वारे. टेन्शनच नाही काय करण्याची. बघा कशा प्रकारे चालू आहे मस्तपैकी. सगळी मक्की जी आहे ती वरती टाकायची. तिथनं टाकले की ऑटोमॅटिक सगळं ट्रॅक्टरमध्ये मक्की पडते. बघा मी तुम्हाला दाखवतो इथनं. बघा कशा प्रकारे मक्की पडते. साईडला मक्की वरती टाकण्याचं काम चालू आहे आणि इकडनं बघा ट्रॅक्टरमध्ये मक्की एकदम व्यवस्थित पडते. चला आता सुरुवात झाली आहे. अर्धा 1 तास तरी लागेल याला आता. कारण बरीच मक्की नाही. आपली जेवढी मक्की निघाल्या ना त्याच्यापेक्षा डबल आहे आता ही. मामान त्यांची मक्की आहे बघा. मामान ते पण येऊन गेलेत नामदेव मामान ते. आता बघूयात मक्की किती आतमध्ये कशा प्रकारे सांगळले ते बघ. मामान ते विचारलेत वरती आता. बाकी चढा बघा काहीच मध्ये चढलेत आता सगळेजण. आपण पण इकडनं ट्रॅक्टरवर चढूयात. बघूयात आतमध्ये मक्की कशा प्रकारे सांगळते ते बघा. बघा काहीच सुरामध्ये हे करतोय बघा. अशा प्रकारे मक्की पडते बघा. सुरा एका साईडला ओढून घेतोय मक्की. कारण एकाच जागी मग ते गंध सांगून जातो ना. या प्रकारे बघा काम चालू आहे मस्तपैकी आपलं. शेताचं वातावरण इतकं छान आहे ना गाईस. एकच नंबर मस्तपैकी बघा. कसं काम चालू आहे आपल्याला. कसं आहे एकदम जबरदस्त काम चालू आहे. आता अर्धा 1 तास लागेल. अर्धा 1 तासात मग पूर्ण होऊन जाईल आपल्याला. हा काय काय आणावं हा चालेल ना जातो आम्ही. चला काय आता आपल्याला ना घरी जाऊन कागद घेऊन यावं लागेल. कारण इथे ना मक्की याच्यातनं बघा इथं वरती जर आली ना या पुंगरान वाटा खाली मक्की पडून जाईल. म्हणून आपल्याला काहीतरी कागद घेऊन यावं लागेल करून. चला आता घरी जावं लागेल. कारण लवकरात लवकर नाही तर पूर्ण भरून जाईल ते तोपर्यंत. गाईज या ठिकाणी बघा मशीन थोडंसं काहीतरी खराब झालं मध्ये. अडकलं आहे काहीतरी. सो म्हणून सर्व मशीन आता खोलली बघा. वरचा जो पार्ट होता तो पूर्ण खोलून ठेवलेला आहे साईडला. बघूयात आता काय मध्ये काय झालेलं आहे काय नाही चेक करण्याचं काम चालू आहे बघा. सगळे मजूर वरती चढलेत. वरचा जो पार्ट होता तो पूर्ण खाली उतरवून ठेवला आहे बघा साईडला तिकडे. बघूयात आता थोडा वेळ मशीन बंदच राहील. पण काहीतरी झालेलं आहे. जोरात आवाज आला होता ना. गाईज फायनली नट जो तुटलेला होता तो नवीन बसवला आहे. बघूयात आता लावून पुन्हा एक वेळा चेक करून बघतील की मशीन चालू होतं की नाही. वरून बघा ते वरचा जो पार्ट होता तो पण लावून दिला आहे आता. चला आता नट पॅक करून घेतील थोड्या वेळात आणि मग मशीन पुन्हा चालू करतील ते. चला गाईज फायनली मशीन चालू झाली बघा. आता सुरुवात करतीलच कारण नट तुटला होता एक. सो मग त्याला बराच वेळ जायला अर्धा 1 तास गेला तरी त्याला. सो आता चालू केलेलं आहे बघा मशीन. चला आता मस्तपैकी काम चालू होऊन गेलेलं आहे. आता काय नाही 15-20 मिनिट लागतील याला. कारण आतापर्यंत होऊन गेलं असतं काम. पण नट तुटल्यामुळे ना थोडंसं थांबावं लागलं बराच वेळ. सो आता मस्तपैकी चालू करतील काम. 15-20 मिनिटात होऊन जाईल पूर्ण. चला आता सुरुवात आता. फायनली पूर्ण मक्की काढली गेली बघा. हे शेवटचा टप आहे आपल्याला. हा झाला की मग आता पूर्ण मक्की काढली गेली. बघूयात आपण
किती मक्की निघालेली आहे ती वरती चढून बघूयात. बऱ्यापैकी पूर्ण ट्रॅक्टर भरला आहे फुल. बघा या साईडला, बघा या प्रकारे पूर्ण ट्रॅक्टर भरून गेला गाईस. बघा नानांचं तो वरते आहे, सुराखाली आहे. झाले सगळे मक्की. बघा आता माणसं पण चालले त्या साईडला, पूर्णपणे भरून गेला आहे. बघा आता पप्पांचे मधले एकदम व्यवस्थित शीक लावत आहेत मधल्या साईडला. ट्रॅक्टर आता बाजूला काढून घेत आहेत बघा सुरांतो, कारण आता मक्कीन ती आपल्याला लगेच घेऊन जायची मार्केटला, आजच घेऊन जातील. सो त्याच्यामुळे ट्रॅक्टर आता साईडला काढतील. हे बघा मक्की कशी फुल ट्रॅक्टर भरला आहे गाईस. हे पप्पां ते पण बसलेत. चला आता मशीन पण जाईल थोड्या वेळात. आबा भाऊन ते आपल्या गावातलंच मशीन आहे. बघा आबा भाऊ पण बसला आहे ट्रॅक्टरवर. चला आता मशीन पण चाललं बघा. सो चला आपण पण आता थोड्या वेळात निघूयातच घराकडे. चला गाईज आपले मक्की काढल्या गेली. ट्रॅक्टर तो जातोय आता तिकडे ह्या साईडला आलो होतो बघा. इथे रोहिदास मावून त्यांचं काम चालू आहे गवार कोळपायचं. बघा इथं हातानेच कशी गवार कोळपली जाते बघा. म्हणजे थोडंसं राहिलं का हातानेच करतात, नाही तर मग बैल जोडी लावतात. हे बघा कशा प्रकारे कोळपणी चालू आहे बघा. पूर्ण वावर हातानेच कोळपलं रोहिदास मावून त्यांनी. बघा गाईस कशा प्रकारे कोळप. चला आता ट्रॅक्टर पण चालला बघा. सुरा ट्रॅक्टर घेऊन चालला मार्केटलाच जाईल डायरेक्ट. आज घरी जातील, आधी थोडं फ्रेश होतील. बघा आता एवढंच राहिलं रोहिदास मावचं, मग थोडंसं हे झालं की तिकडे बघा आजीन त्या निंदायचं काम चालू आहे त्यांच्यावरनं, आणि इकडं मस्तपैकी हाताने कोळपून घेत आहेत. आता घरी पोहोचलो मस्तपैकी. थोडं फ्रेश होऊयात आणि थोडा वेळ मस्त आराम करूयात आपण. आता चला आता फ्रेश होऊन जाऊयात. फायनली मस्तपैकी फ्रेश झालो. आता थोडा वेळ मस्त बाहेर जाऊयात आपण मामांच्या दुकानाकडे, किंवा मग थोडं बाहेर गावात फिरूयात. सो चला येऊयात आपण बाहेरून. श्री संत बाळूमामांच्या मंदिरावरती आलो होतो. आरती चालू झालेली आहे आपली. जाऊयात आपण आतमध्ये. चला काहीच बाळूमामांची आरती झाली. प्रसाद वाटतं तिथं, भांडारा ते लावत आहेत. चला आता निघूयात आपण घराकडे. आता सगळेच घरी जातील बघा. चला आता निघूयातच आपण. चला काहीच आपण आता निघूयात, घराकडे जावं लागेल, कारण आता बाळूमामांची आरती झालेली आहे. सो चला आता निघूयात आपण. बाळूमामांची आरती झाली आणि आता घरी आलो. स्वयंपाक झालेला आहे, खिचडी. आपण जेवण करून घेऊयात, कारण बाकीचं इथे चिकन आणलेलं आहे. सो आपण तर काही चिकन खात नाही. खिचडी केली आपल्यासाठी. सो मी आता एकटाच खाऊन घेईल. आणि चला मग आता करूयात आपण जेवण. चला काहीच जेवण झालं आहे आपलं. सो चला आता आपण जाऊयात झोपण्यासाठी मामांच्या घरी. चला काहीच इकडे मामांच्या दुकानाकडे आलो होतो. आता थोड्याच वेळात आपण झोपायला जाणार आहेत. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आणि नक्कीच सांगा तुम्हाला की आपण मशीनद्वारे जी मक्की काढली ती तुम्हाला कशा प्रकारे वाटली. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात एका नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.